आदरणीय महाजन सर, दाते साहेब, माझे मित्र मकरंद मुळे आणि या एका महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला जमलेले आपण सर्व रसिक श्रोते, संध्याकाळची वेळ होती. ट्रेन पाटण्याहून दिल्लीला चालली होती. एका सेकंड क्लासच्या याच्यात वरच्या बर्थ सगळं गाडी फुल होती. एक पांढरे कपडे घातलेले गृहस्थ खाली बसले होते. 7 वाजायला आले तसे थोडे ते अस्वस्थ झाले. त्यांनी वरच्या बर्थवर एक गृहस्थ बसले होते, त्यांच्याकडे एक छोटा ट्रान्झिस्टर होता. त्याची मागणी केली. तो ट्रान्झिस्टर त्यांना दिल्यावर त्यांनी त्याच्यावर बातम्या लावल्या आणि असं खिडकीत धरून 15 मिनटं बातम्या ऐकल्या आणि त्यांचे आभार मानून त्यांना ट्रान्झिस्टर परत दिला. पुढे त्यांचं स्टेशन आलं. ते उतरायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपलं सामान गोळा करताना त्या वरच्या गृहस्थाला दिसलं की त्यांच्या बॅगमध्ये पण एक ट्रान्झिस्टर आहे. स्टेशन येईपर्यंत त्यांनी त्यांना लगेच प्रश्न विचारला की तुमच्याकडे होता, आता तुम्ही का मागितला माझ्याकडे? चालू नाही आहे का? ते म्हणले नाही, चालू आहे. त्याचं जी लायसन्स फी असते ती मी भरलेली नाही आणि त्यामुळे ती भरल्याशिवाय तो वापरायचा नाही, म्हणून मी त्याच्यावर बातम्या ऐकल्या नाही. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व, असं म्हणून ते गृहस्थ खाली उतरले. त्यांचं नाव श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय. उक्ती आणि कृतीमध्ये किमान अंतर असलेला राजकीय नेता. एकही उदाहरण सापडणार नाही आजच्या काळात. आता ती खंत आहे का काय मला माहीत नाही, पण ती वस्तुस्थिती मात्र आहे. पंडित दीनदयाळजींच्या अंत्योदयाच्या याच्यावर बोलणं आणि आजच्या स्थितीवर बोलणं ही सगळ्यात अवघड हे कोडं मला मकरंदने टाकलेलं आहे. कारण खूप दूर निघून गेलोय आपण सगळे. त्या मांडणीपासून दूर गेलोय, त्याच्या शुचिरभूततेपासून दूर गेलोय, त्याच्या अंमलबजावणीपासून दूर गेलोय. याचा अर्थ काय, सगळं वाईट चाललंय आणि ते खूप आदर्शवाद होता अशा अर्थाने मला मांडणी करायची नाही. पेच अशा करता आहे की अंत्योदयाच्या बद्दल बोललं तर एक वेळ पेच सुटू शकतात, पण एकात्म मानव दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर ते पेच गडद होतात आणि मग त्याची उत्तरं शोधताना आपल्याला अस्वस्थता येते. आणि आत्ता जगाची जी परिस्थिती आहे ती बघता त्याची इतकी गरज आहे. म्हणजे कसं आहे बघा, हा आणखीन एक पेच आहे की त्याची सगळ्यात जास्त गरज असताना त्याच्या अंमलबजावणीकडे आपण प्राधान्याने बघितलं पाहिजे अशी परिस्थिती आहे आत्ता जगात सगळीकडे. रशियाचे अध्यक्ष पुतीन आजन्म सत्तेवर आहेत. 12 ऑइल कंपन्यांच्या CEOचं 2.5 वर्षात आकस्मिक मृत्यू झाले आणि मग त्या सगळ्या कंपन्या राष्ट्रीयकरण झालं आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. तेल एकच उत्पादन असणारा रशिया किंवा ज्याच्यावर त्याचा देश चालू शकेल असं एकच उत्पादन तेल असलेला रशिया, नॉर्स्टॉम म्हणून जी युरोपमधून तेलात पाईपलाईन जाते ती उद्ध्वस्त झाल्यानंतर किंवा मुद्दामून बंद केल्यानंतर आपलं तेल विकलं जाईल या आशेत असलेला रशिया अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधामुळे आणखीन खचत गेला. भारताने ते तेल घेतलं, एका वेगळ्या मार्गाने आर्माको कंपनीकडून युरोपला विकलं, कारण युरोपची ती पाईपलाईन गेली होती. तर एक असा देश आहे, संसाधनं असणाऱ्या देशाची परिस्थिती ही आहे. त्याच्या खालचा जो देश आहे महाकाय चीन, मी मुद्दामून अशी वरून खाली मांडणी करत येतो, एकात्म मानववादाबद्दल सांगतो. तिथला जो सर्वसत्ताधीश आहे तो पण मरेपर्यंत सत्तेवर आहे. ते सो कॉल्ड वर्ग संघर्षावरच्या विचारसरणीवर आधारित राज्य आहे, कम्युनिझम साम्यवादावरचं, आणि तिथे साम्यवादाची कुठली खूण शिल्लक नाही. जिनपिंग हा राजा आहे. तिथलं दलाल बाजार जो आहे, शेअर मार्केट ते भांडवलशाहीप्रमाणे चालतं. तिथली जे चलन आहे ते एका अत्यंत कृत्रिम पद्धतीने गेली 11 वर्ष स्थिर आहे.
जगाला सप्लाय चेनमध्ये 31% वाटा असणारा चीन अशा पद्धतीने वाटचाल करतो आहे. पश्चिमेकडचं राष्ट्र अमेरिका, जिथे नशिबाने ट्रम्प आला असं मी म्हणेल. आणि आत्ता मी नुकतंच एक ट्रम्पवरचं व्याख्यान दिलं, त्यात सांगितलं ट्रम्प काही मला खूप त्यांच्याबद्दल प्रेम आहे, त्यांचा काही मी प्रचारक आहे म्हणून म्हणत नाही, पण आपल्या बाजूला बांगलादेशमध्ये जे घडलं ते किमान रिव्हर्स करण्याची संधी ट्रम्प आल्यामुळे येऊ शकते असं मी त्या भाषणात म्हणलो होतो. आणि आज ट्रम्प त्यांचं निवेदन आलं की बांगलादेश हा विषय हँडल करण्याकरता मी मोदींकडे सोपवला आहे. या गोष्टींचे भूराजकीय डायमेन्शन्स खूप विचित्र आहेत आत्ता जगातल्या. पण मुळात दीनदयाळजींना एकात्मवादाची मांडणी का करावी लागली असा मी एक दुपारी बसून विचार करतो. का वाटलं असेल असं? 67 सालची मांडणी आहे महाजन सर बरोबर ना, एकात्मवाद 65. त्यावेळेला काय परिस्थिती जगात? जग 2 इझममध्ये विभागलं गेलं होतं, भांडवलशाही आणि साम्यवाद. म्हणजे जे एक साम्यवादाचे नव्हते ते भांडवलशाहीचे पुरस्कर्ते होते असं नाही, पण ते साम्यवादाचे नव्हते त्यामुळे ते आपले असं भांडवलशाही समजायची. आणि जे साम्यवादाच्या तावडीतली राष्ट्र होती ती बिचारी ओढली जरी गेली असली तरी भांडवलशाही देश की हे काही आपल्या विचारांचे आपल्या विचारसरणीचे नाही म्हणून त्यांना त्रास देत होती. एक नजीकचं उदाहरण अफगाणिस्तान, बाबर करमालींचं रशियाने आणलेलं सरकार ज्या पद्धतीने अमेरिकेने उलथवून टाकलं, शोल्डर मिसाईल पोत्यातून टाकून CIAने तब्बल 20,000 आणि जे शोल्डर मिसाईल पुढे बिन लादेनच्या रूपाने त्यांच्यावरच उलटले. त्या काळात ही मांडणी केली. एक प्रत्येक गोष्टीची एक प्लेसमेंट असते आणि ती प्लेसमेंट जर आपण नीट समजून घेतली नाही तर असं वाटतं की ही काय आणखीन भाराभार मांडणीतली अजून एक मांडणी आहे, पण तसं नाही आहे. ती मांडणी आपल्या देशाच्या सांस्कृतिक ओळखीशी अत्यंत संलग्न असणारी आहे. भारत काय आहे? बऱ्याच लोकांना भारत हे, म्हणजे असं मी अमेरिकेत असताना मला लोक असं म्हणायचे की इट्स अ कंट्री ऑफ कॉन्ट्रास्ट. तर मला नेहमी असं वाटायचं असं का म्हणतात ते, कारण आपण इथे राहून गेलेलो असतो. त्यांना कळायचंच नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तेव्हा मी अर्थात ही 95 सालानंतरची गोष्ट सांगतो, जेव्हा हत्ती आणि सापांचा देश असं तिथल्या चांगल्या मोठ्या वर्तुळात सगळं समज होता. ते CK प्रल्हाद नावाचे आमचे एक मॅनेजमेंट गुरु होते, त्यांनी मी म्हणायचे की इंडिया इज अ एलिफंट, लेट इट स्लीप. इफ दॅट एलिफंट गेट्स अँड स्टार्ट डान्सिंग यू ऑल हॅव टू वेकेट द स्टेज. आणि ते तसंच घडलं. याला द्रष्टा म्हणतात. आपल्या वैगुण्याचं आपलं सामर्थ्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया तशा अर्थाने 2000च्या सुरुवातीला सुरू झाली आणि तिने अत्यंत मोठा वेग धरला तो 2014 पासून. अमुक एका राजकीय पक्षाचं कर्तृत्व म्हणून मी कधीच बोलत नाही, मी अर्थकारणाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो. जी लोकसंख्या लायबिलिटी होती ती आता असेटमध्ये कन्वर्ट होते आहे आणि त्यामुळे आपल्या निगोशिएशनचं जे ताकद आहे ती जगाच्या व्यासपीठावर वाढली आहे. हे अगदी कालच्या मोदींच्या भेटीतनं दिसून आलं. जनरली अमेरिकेच्या पाध्यक्षाने गेल्या 50 वर्षात पहिला राष्ट्राध्यक्ष जो बोलवला आहे तो आयदर इस्रायली आहे किंवा त्यांच्या दोस्त राष्ट्रांचा, इंग्लंडचा आहे किंवा अगदी जवळच्या दोस्त राष्ट्रांचा असतो. आत्ता पहिल्यांदा असं घडलं आहे की भारताचे पंतप्रधान तिथे व्हाईट हाऊसमध्ये, आणि तेही हॉटेलमध्ये राहता समोरच्या एका अध्यक्षीय गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत. अमेरिकेत या गोष्टींचे सन्मान असतात, ते मेसेजिंग करता फार महत्त्वाचे असतात. काही लोकांना आपल्या ते वाचता येत नाही, त्यांचं दुर्दैव आहे, ते निरक्षर आहेत किंवा ते एक झापड लावलेले आहेत. पण आपल्या देशाचा पंतप्रधान, जो देश चर्चिल नावाचा एक उद्दाम माणूस हे भिकारी लोकशाही टिकवू शकणार नाही अशा अर्थाने म्हणून इथून गेला होता, किंवा लोकशाही इंग्लंड सोडताना ज्याचे उद्गार होते की यांच्यात दम नाही, तो आज थडग्यात आहे. आणि या भारताचा पंतप्रधान अमेरिकेचा सगळ्यात महत्त्वाचा पाहुणा आहे आणि पर्सनल पाहुणा आहे. यातलं अंतरच बऱ्याच लोकांना तोडता येत नाही आणि ते विचारवंत असं म्हणले जातात. त्यामुळे मी व्याख्यानात सांगतो, मला विचारवंत वगैरे म्हणू नका, कारण या लोकांमुळे ते विचारवंत हा अपशब्द झालेला आहे. अंत्योदय, शेवटच्या माणसाचा उदय, हे आपल्याला कळतं. सरळ त्याची व्याख्या तेवढीच आहे. अंत्योदय म्हणजे रांगेत कुठल्या तरी जड मांडणीमध्ये, समाजरचनेमध्ये, व्यवस्थेमध्ये शेवटी उभा असलेला माणूस. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, इंग्रज
आणि मी त्याच्याकडे येतो, त्या मांडणीच्या काळाकडे जो मुद्दा सोडला आहे. पण थोडं मी जरा पिक्चरमधला माणूस असल्यामुळे थोडासा जमकट्समध्ये बोलतो. त्याचं एक शेवटी चित्र तयार होतं, काळजी करू नका. इंग्रज इथून सोडून गेले तेव्हा त्यांनी आपल्याला नुसती जखम नाही केली, त्या जखमेचा अपमान सुद्धा केला फाळणीच्या रूपाने. इंग्रजांनी या देशाच्या 8 फाळण्या केल्या, आपण एकच मोजतो. एक नांदत असलेलं सांस्कृतिक राष्ट्र जे आत्मवंचनेच्या मार्गावर चालेल अशा पद्धतीची राजवट त्यांची होती. तुम्हाला जर मी म्हणत असेल, हे जर खोटं वाटत असेल, तर धर्मपाल नावाच्या माणसांचं ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक वाचा, जे इंग्रजांनी 4 विभागात आणलेले 4 गव्हर्नर, नॉर्थ ईस्ट, वेस्ट, साऊथ, ज्यांनी त्याचा अभ्यास करून सबमिट केलेल्या 20,000 पानांच्या अहवालावर आहे. ते एकदा 17 वर्ष बांधले त्यांनी, कोर्टातून त्याचा ताबा घेतला, मग त्याचं संक्षिप्त रूपात पुस्तक काढलं धर्मपाल यांनी, आणि ते गांधींचे शिष्य आहेत. कशा पद्धतीने या देशाची जी रीढची हड्डी ज्याला म्हणतात, सांस्कृतिक जी त्याचा कणा होता, तो मोडण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. कारण त्याशिवाय या इतक्या मोठ्या खंडप्राय देशावर राज्य करता येणार नाही याची घट्ट धारणा त्यांना त्या अहवालातून मिळाली होती. रेल्वे बोर्डवर काम करत असताना मुद्दामून मी एकदा रेल्वेच्या आमच्या चेअरमनला म्हटलं की मला रेल्वे कशी डेव्हलप झाली, मुंबई पुणे 1858 साली 53 साली धावली, त्यानंतर त्याचे मॅप मागत होतो. सगळे रेल्वेचे मॅप दरवर्षी डेव्हलप झालेले 1950 पर्यंतचे, हे जिथे जिथे खनिजांच्या खाणी आहे तिथून ते बंदरापर्यंत चोरून कसं नेता येईल याच्याकरता रेल्वे बांधली आहे. त्यामुळे आज भारतातल्या काही नवीन विचारवंतांना, ज्याला आता मी नवविचारवंत, नवमध्यम वर्गासारखं म्हणतो, त्यांचा असा भ्रम आहे, आणि ते भ्रम मोठे वेगाने पसरवतात की इंग्रजांनी सुधारणा आणल्या. इंग्रजांनी आपलं जेवढं नुकसान केलं तेवढं इस्लामी अतिरेक्यांनी सुद्धा केलेलं नाही. इस्लामची राजवट 450 वर्षाची होती, छत्रपतींनी 35 वर्षात संपवली. आणि त्यानंतर इंग्रजांची राजवट आली, 90 वर्षाचा अधिकृत राजवट, ईस्ट इंडिया कंपनीकडून चाललेली आधीची जवळपास 150 वर्ष. या सगळ्या कालखंडात इंग्रजांनी जे आपलं नुकसान केलं त्याच्या 20% पण नुकसान मुघलांनी केलेलं नाही. त्यांनी हल्ले केले नाही का केले, त्यांनी काही कोटी लोक मारले नाही का मारले, त्यांनी 57,000 मंदिरं पाडली नाही का पाडली. पण त्या सगळ्या याच्यामध्ये हल्लेखोर आणि त्याविरुद्ध उभं राहणारी जनता किंवा एखादा राष्ट्रवादी नेता, एखादा राजा, छत्रपतींसारखा, राणा प्रतापसारखा असे उभे राहिले, त्याचा प्रतिकार केला. पण तुमचं स्वतःचं अस्तित्व सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पाऊलखुणा पुसण्याचं काम त्यांच्याकडून झालं नाही. इंग्रजांनी ते ठरवून केलं, ते जास्त घातक आहे. मी नेहमी असं एका ठिकाणी मांडणी करताना असं म्हटलं होतं की अंत्योदयाचे विषय करताना नेहमी त्या आधीच्या 400 वर्षाच्या काळात असं इंग्रजांनी का केलं, अचानक आले राज्य केलं, असं ते कर्नल तो हा म्हणतो ना, कर्जन, लॉर्ड कर्जन, की आमची त्या सिराजउद्दौला हलवल्यावर जी मिरवणूक सुरू होती, त्या मिरवणुकीच्या वेळेला जेवढी लोक त्या सैन्यातली चालत होती त्याच्या 5 पट माणसं बाहेर खांद्यावर मुलं घेऊन त्या मिरवणुकीकडे त्वाचा उंचावून बघत होती. त्यातले 20 लोकांनी दगड उचलले असं तरी आम्ही पळून गेलो असतो. मी त्याच्या अर्थाने म्हणत नाही, त्या आधी 450 वर्ष किंवा 1600 पासून 1500 पासून युरोपमध्ये या कशा पद्धतीचे नॅरेटिव्ह मांडले गेले हे आपण महत्त्वाचं आहे. अंत्योदयाच्या आजच्या परिस्थितीमध्ये 2 भाग येतात. एक, त्याच्याबद्दलचा विचार मांडताना तो कुठल्या विचाराला विरोध करण्याकरता मांडला गेला, तो विचार काय होता, ज्याने आपलं नुकसान झालं तो समजून घ्यायचा, आणि मग कृतीचा विषय जो शासन व्यवस्थेकडे येतो त्याच्याकडे मी शेवटी येतो. तुम्हाला त्या काळात प्रस्तुत झालेली मोठी यादी आहे, ते मी 1500 पासून बोलायला सुरुवात केली तर पहाट होईल, पण त्याचे मुद्दे सांगतो. ते फक्त मी मुद्दाहून लिहून आणले की कारण काही चूक व्हायला नको. त्यांनी आणलेले नॅरेटिव्ह कुठले होते, आणि हे नॅरेटिव्ह होते हेच लक्षात आपल्या अजूनही काही लोकांच्या आलेलं नाही. अमेरिकनिझम किंवा ज्याला आता ग्रेट मार्केट फोर्सेस म्हणतात, तो नॅरेटिव्ह होता. ते म्हणजे प्रॉस्पॅरिटी आणि डेव्हलपमेंट हा नॅरेटिव्ह आहे, ही वस्तुस्थिती नाही. अर्थ काय नॅरेटिव्ह, एखादी गोष्ट प्रस्तुत करत राहणार. आता विवेकमध्ये मी तो लेख लिहिला याच्यावरून, ज्यांनी हे खरं व्याख्यान मला बोलवलं, की एक गोष्ट बिंबवत राहणं, त्याचे खूप त्याचे टेक्निक आहेत, ते पण सांगतो. दुसरा नॅरेटिव्ह असा आणला गेला, इस्लाम म्हणजे पीस आणि इक्वॅलिटी. हे एस्टॅब्लिश नॅरेटिव्ह आहेत. म्हणजे हे असं समजायचं, आणि असं आहे असं त्या विचारवंतांनी आणखीन त्यात खूप नावं घेता येतील. ख्रिश्चॅनिटी म्हणजे सर्व्हिस आणि कंपॅशन.
सेवा आणि करुणा म्हणजे ख्रिश्चॅनिटी. आमच्या बुद्धाला इथे स्थान नाही. कम्युनिझम म्हणजे रिव्होल्युशन अँड क्लासलेस सोसायटी, सतत क्रांती आणि त्याच्यातनं एक वर्ग संघर्षरहित समाज उभा करणं. आणि हिंदू म्हणजे एक उच्चवर्णीय ब्राह्मणीवाद आणि पितृसत्ताक समाज. हे नॅरेटिव्ह अनेक विचारवंतांनी, ब्रिटिश युरोपियनांनी, ज्यांच्या देशाचा आकार आणि डोक्याचा आकार अजिबातच आपल्या दृष्टीने अतिशय क्षुद्र आहे, अशा माणसांनी हे जगभर पसरवले. विविध हेतू, निवडक संदर्भ, त्याचे काही शैक्षणिक मोठे प्रबंधाची संख्या हजारात जाते आणि त्यावेळेची माध्यमं आणि त्या माध्यमातून झालेला प्रचार करून हे बिंबवले गेले. म्हणून त्याच्यामध्ये असं घडतं की आपण नाहीच इथले आर्य आले, इतरांसारखेच आर्य आले. द्रविड हे इथले आदिवासी लोक किंवा इथले जे नेटिव्ह इंडियन्स म्हणतात. मग कोलंबस इथे आला ते तिकडे रेड इंडियन आणि इकडे इंडियन अमेरिकेत. अशा पद्धतीच्या मांडणी करण्याकरता वास्को द गामा कोलंबस इकडे यायला निघाला, तिकडे पोचला. तर ती कम्युनिटी म्हणजे ती रानटी कम्युनिटी, एक आदिवासी मागासलेली जमात, ते द्रविड, ते मूळचे इथले खरे मालक. आर्य आले तसेच मुसलमान आले, शक हुंड सगळे आले तसेच आर्य आले. म्हणजे मुळात तुमचं काही नाही. आता हे जर सतत 50 वर्ष नुकत्याच मुघलांच्या अत्याचारातून मोकळ्या झालेल्या आणि छत्रपतींच्या आणि मराठा साम्राज्याने थोडाफार सावरलेल्या, आर्थिक म्हणा किंवा सामर्थ्य म्हणून सावरलेल्या समाजात जर बिंबत गेलं तर तो समाज इतका अपंग बौद्धिकदृष्ट्या होऊन टांगलेला राहतो, हे दीनदयाळजींनी बरोबर ओळखलं होतं. आणि त्यानंतर आलं त्या काळात आता हे जेव्हा नॅरेटिव्ह सुरू केले ना, तेव्हा युरोपात अजून 2 गोष्टी घडल्या. एक शास्त्रीय पद्धत, असं एक सायंटिफिक, ज्याला मेथड म्हणतात, अशी मांडणी एका बर्मन नावाच्या माणसाने केली. आणि ती म्हणाल ती सायंटिफिक पद्धत. मग ते अनेक गणितातले, फिजिक्समधले, केमिस्ट्रीतले, जीवशास्त्रातले, खगोलशास्त्रातले शोध लागले, गॅलिलिओची दुर्बीण. आणि जे आपल्याकडे लिहिलेलं होतं ते कथा कपोलकल्पित आहे, अशा पद्धतीचे ते शोध लागले नाही असं मी म्हणणार नाही. मी असायंटिफिक काही बोलत नाही. मी एवढंच सांगतो, तिथून सगळी सुरुवात झाली असा त्याचा एक अर्थ आहे. 1500 पूर्वी काय होतं तर ख्रिस्त होता, इसवी सन एक शक सुरू झालं. त्याआधी काही नव्हतं. जगात रानटी टोळ्या आणि जमाती राहत होत्या. या सगळ्या धाग्यांना मोडण्याकरता सुद्धा एकात्म मानववाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गेले 10-12 वर्षापासून त्याचा आता आपण आपल्यावरती उजळणी किंवा आपल्या कार्यक्रमात व्यवस्थित तो येतोय, पण तो कधी आधी आलेला नाही, हे लक्षात ठेवा. कुठल्या पक्षाने काय केलं हे बोलायला राजकीय व्यासपीठ नाही, पण तरी मला माझ्या आत्मनिश्चनेपासून दूर कोणी नेलं नाही याची नोंद मात्र आपण प्रत्येकाने सुशिक्षित म्हणून करायची गरज आहे. कारण मी म्हणतो जो सुशिक्षित माणसाला तो असहाय्यतेत मरू शकतो, पण अज्ञानात मरायचा अधिकार आणि मुभा नाही. मी काही करू शकलो नाही या अवस्थेत तो मरू शकतो, पण मला हे माहीत नव्हतं. हे स्टँड सुशिक्षित माणूस घेऊ शकत नाही, म्हणून हे सांगतोय. युरोपात खूप मोठे प्रवास झाले, मग 4 साम्राज्य उभी राहिली. त्यांना कळलं युरोपाची लँडमासच इतका छोटा आहे, तिथे काही होऊच शकत नाही. मग आक्रमणं सुरू झाली आफ्रिकेवर, दक्षिण आशियावर, सगळ्या जिकडे संस्कृती नांदत होत्या, सांस्कृतिक राष्ट्रवाद होता. इंडोनेशियाच्या एअरवेजचं नाव अजूनही गरुडा एअरवेज आहे. अजूनही अंकुरवाटचं 700 हेक्टरवरचे कंबोडियाचं मंदिर आहे तिथे. हे सगळे आजही इंडोनेशियाचे पंतप्रधान परवा येऊन गेले, आजही त्यांच्याकडे रामायणाचे प्रयोग होतात. या सार्कच्या मिटिंगच्या वेळेला आपल्या मोदीजींनी ते प्रयोग प्रत्येक देशाला करायला लावले. त्यांच्या दृष्टीचं रामायण तो एक सांस्कृतिक धागा आहे. म्हणजे राम जसा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला आणि कृष्ण पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला, त्या उभ्या आडव्या प्रवासामध्ये हे सगळं सांस्कृतिक विश्व उभं होतं. हे आम्ही मानत नाही. 1500ला सुरू झाली इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, मग आले सायंटिफिक मेथडॉलॉजी प्रत्येक गोष्टीची, मग शोध लागले, मग त्याच्यावरचं सगळी क्रांती झाली. त्याच्यानंतर तेव्हा फ्रान्समध्ये रेनेसान्स झालं, ज्याला पुनर्जागरण म्हणतात. हे सगळं तिथून इतिहास सुरू होतो, त्याच्या आधी काही इतिहास नाही. अशा पद्धतीची मांडणी या देशात केली. या देशातले काही, मी शब्द जरा चुकीचा वापरत नाही समजू नका, मी ठामपणे वापरतोय, या देशातले काही विचारवंत एजंट त्यांनी पकडले आणि ते अजूनही प्रस्तुत करण्याचं काम चालू आहे. ज्या विरुद्ध आम्ही बोलतोय त्याला असायंटिफिक म्हणून मी त्यांच्यासारखं वागणार नाही, पण मी माझ्याकडे काही नव्हतं हे कधी ॲक्सेप्ट करणार नाही.
पण नुसता विरोध करून चालत नाही ना, किंवा माझं सतत टाहो फोडून चालत नाही, मला मांडणी करायला लागते. साम्यवाद आणि भांडवलशाहीला मांडणी काय, कसं व्हायचं? इतके तत्त्वज्ञानं जगात येऊन गेली, इतके प्रकारचे इझम येऊन गेले. मी समजा एकात्ममानववादाची मांडणी करायची असेल तर त्याचे सगळे आयाम मला दिले पाहिजे. दीनदयाळजींनी संपूर्ण आयाम दिले. आपल्या नशिबाने आपल्याला लाभलेल्या एका चिंतकाचं सगळं सार येते, ते आपण जपून ठेवलं पाहिजे असं आहे. तुम्ही ती व्याख्यानं किती लोकांनी ऐकली मला माहीत नाही, पण ज्यांना मांडणी करायची असते, कारण नेहमी असं म्हणतात ना, एखादी रेष छोटी करायची असेल तर ती रेषा खोडत बसू नये, त्याला सामर्थ्य लागतं, ते असतं तसं नाही. त्याच्या बाजूला दुसरी मोठी रेषा काढावी, ती आपोआप छोटी होते. त्यामुळे हा तो सुद्धा प्रयास आहे. आणि माणूस म्हणजे काय ॲडम स्मिथ म्हणत होता हो, ॲडम स्मिथची काही काही वाक्य तुम्हाला ऐकवली, तोच ॲडम स्मिथ जो आता थडग्यात आहे, ज्याने अगदी चुकीच्या पद्धतीचं अर्थतत्वज्ञान जगाला दिलं आणि त्याचे अनेक फॉलोअर अनेक वर्ष होते, की मजूर ही सगळ्यात महागडी कमोडिटी आहे. माणूस हा मजूर आहे आणि तो कमोडिटी आहे. त्याचं वाक्य आहे, दॅट इज द बिगेस्ट लेबर फोर्स इज द बिगेस्ट कमोडिटी इन द वर्ल्ड विच कॅनॉट बी निगोशिएटेड अगेन्स्ट एनिथिंग. म्हणजे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. मग डार्विन आले महाराज. हे सगळ्या मांडण्यांचे प्रवास मी संपवतो, मग त्याच्याकडे येतो, तुम्ही काळजी करू नका. पण हे जर नाही कळलं तर ते कळत नाही, त्याची प्लेसमेंट कळत नाही. डार्विनने काय थेअरी दिली हो, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, बरोबर? किंवा जे यूज होणार नाही ते शिल्लक राहणार नाही, किंवा जे टिकणार नाही ते शिल्लक राहता कामा नये. हे साहचर्य असतं का माणसाच्या उत्क्रांतीचं? उत्क्रांती तर आम्ही मांडली, पातंजलींनी मांडली ख्रिस्ताच्या 1400 वर्ष आधी. काय म्हणतात पातंजलींचा श्लोक काय तो? डार्विनचं तर म्हणणं काय माहिती आहे का? त्याचं म्हणणं आहे, बळी तो कानपिळी, थोडक्यात आपल्या भाषेत. म्हणून दीनदयाळजी जेव्हा मांडणी करतात तेव्हा त्याचं उत्तर देतात आणि ते फार छान आहे. पातंजली म्हणले, जात्यंतर परिणात प्रकृत्या दुरात. याचा अर्थ काय? की अमिबापासून तर विभूतीपर्यंत हा जो प्रवास होतो त्या प्रकृतीतल्या ऊर्जेने होतो. ती ऊर्जा घेतो प्रत्येकजण आणि आपल्या पद्धतीने मोठा होतो. आणि परस्परावलंबित्व ठेवून मोठं होणं हे जगण्याचं सार आहे आणि ते जगण्याचे हेतू आहेत. तुला मारून मी मोठा होतो हे तत्त्वज्ञान आहे भांडवलवादाचं. कम्युनिझमचं हेच तत्त्वज्ञान आहे. इस्लामचं तत्त्वज्ञान अधिक उघडं नागडं आहे. एका हातात कुराण एका हातात तलवार, हे तत्त्वज्ञान आहे. हे नाही तर ही म्हणून विचारवंत म्हणून जे झाले ना, आता मी एक मध्ये कार्यक्रम घेतला आहे, तो पूर्ण आल्यावर तुमच्याकडे येईल सांगायला. हे ज्या यांनी मांडण्या केल्या या सगळ्यांची मांडणी खोडून काढायची आहे. की यांच्या मांडणीचे हेतू काय? तर वर्ग निर्माण करणं. वर्ग संघर्षाविरुद्ध तुम्ही कम्युनिझम मांडता ना, नवीनच वर्ग निर्माण करता. मी नेहमी एक प्रश्न विचारतो कुठल्याही सेमिनारला. परवा त्या अण्णा मला बोलवलं होतं तेव्हा कोइंबतूरला. मी असं म्हटलं की ज्यांना वाटतं कम्युनिझम, सोशलिझम आणि कॅपिटलिझम हे चांगले आहेत, काय त्यांचे गुणदोष, ते किती मांडणी करू द्या, मला एक सांगा, हे एकमेकांच्या विरुद्धता आहेत, हे मान्य बेसिक हो. मग या तीन इझमचे 3 प्रतिनिधी देश घेतले, अमेरिका, चीन आणि रशिया. कॅपिटलिझम, कम्युनिझम आणि सोशलिझम. तर हे तिन्ही देशांमध्ये 5 आणि 6% लोकांकडे 70% संपत्ती कशी काय आहे? मग तुम्ही जे आम्हाला 50 वर्ष कम्युनिझम हा भांडवलशाहीचं उत्तर आहे म्हणून घेऊन गेले, ज्याच्यातले 32 देशांचे नकाशे बदलले, अनेक देश कायमचे नष्ट झाले त्यामुळे युद्ध होऊन, आणि तुम्ही तिघं एकाच ठिकाणी चोर पोचला आहात एकाच जागेवर. तुमच्या समाजाचं जे आउटपुट आहे तर तसंच आहे. त्याला काही भांडवलशाही कम्युनिझम असं काही नाही. ते मुठभर लोकांकडे सगळे संसाधनं आहेत. संपत्ती असली तरी एक वेळ चालेल. संसाधनं आहेत जी सगळ्यांकरता आहे. पाणी आहे, तेल आहे, खनिजे आहेत जी सगळ्यांकरता आहे, जगाची आहे ती. सगळ्या माणसांकरता असलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या हातात ठेवून तुम्ही आम्हाला जर तत्त्वज्ञान सांगत असाल, तुम्ही भंपक आहात हे सांगायची वेळ आली होती. अर्थात एवढ्या उग्र शब्दात कदाचित सगळे मांडणार नाहीत, पण आत्ता मागे वळून बघताना मला ते फिलिंग येतं की हे काय भ्रम आहे. हा केवढा भ्रमाचा भोपळा उभा केला गेला, त्यात आपण भरडले गेलो. एवढा रिच, इतका समृद्ध, इतक्या इतिहासाचे मोठमोठे आपले सगळी वाटचाल असणारा देश, सांस्कृतिक राष्ट्रावर असणारा देश, प्रचंड पसरलेला देश, 2 महाकाव्य आजही जगात सगळ्या ठिकाणी, इव्हन पीटर ब्रूक सारख्या इंग्रज माणसाला याची मोह पडतो अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान मांडणारी महाकाव्य आणि घडलेल्या घटनांचा देश.
तो इतका कसा याच्या बुरळीत गेला, कारण ते जिथून झिरपत होतं ज्ञान, ती शिक्षणाची जी पाईपलाईन आपण म्हणू तीच त्यांनी तोडून टाकली, तिच्यावर आघात केला. त्या ब्युटिफुल ट्रीमध्ये ते दिलेलं आहे. हे फ्रॅगमेंटेड थेअरी मांडणारी माणसं जर विश्वकल्याणाच्या गोष्टी करत असतील तर ते खोटं आहे एवढं म्हणून चालणार नाही. म्हणून एकात्म मानवाची मांडणी केली. म्हणजे बघा, भांडवलशाहीमध्ये काय, मालक आणि मजूर. साम्यवादात, समाजवादामध्ये काय, कोणी मालक नाही, सरकार मालक. रशिया. साम्यवादात काय, वर्ग संघर्ष आहे, उलथून टाका, विनाश करा, रिव्होल्युशन, क्रांती. याच्याने जगातला माणूस कसा काय टिकला आणि कसा काय टिकेल हा प्रश्न त्यांना कोणी विचारला नाही आणि आजही आपल्या मनात येत नाही. आजही काही लोकांना कम्युनिझमचं आकर्षण असतं, पण तो माणसाच्या अस्तित्वाला काय नरडीला नख लावतो याचा कोणी विचार करत नाही, त्याला प्रश्न विचारत नाही. तुझ्याच देशामध्ये का माओने 7.5 कोटी माणसं मारली? जर एवढा मोठा असा माणूस होता, याचा अर्थ ते तत्वज्ञान हिंसाचाराचं आहे, ते एका मुलाम्याच्या अंडर येतं. मुसलमानांसारखं हातात तलवार घेऊन धर्म परिवर्तना करता येत नाही. एवढाच फरक आहे गुणात्मक. आणि तो गुणात्मक फरक नाही, सॉरी, तेवढाच तो दृश्यात्मक फरक आहे. बाकी हेतू तेच आहेत. मग आम्ही त्यावेळेला तत्वज्ञान जे देतो ते जगाच्या एकत्र राहण्याचं, माणसाच्या कल्याणाचं, आणि तेही त्या रांगेतल्या अंतिम माणसाच्या कल्याणाचं देतो. याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. दीनदयाळजींच्या पुण्यतिथीला आपण जर हे जरी स्मरलं की या एका माणसाने हे सगळं लक्षात घेऊन यावरचं एक प्रकट चिंतन केलं, काही काळ स्वतःकडे घेऊन, यालाच द्रष्टा म्हणतात ना. हे चुकीचं ते चुकीचं बोलणाऱ्या माणसांच्या पिढ्याच्या पिढ्या भारतात निर्माण झाल्या, पण बरोबर काय करायचं हे सांगणारं राज्य आत्ता आहे की याच्यावर उपाय काय करायचा. या देशातल्या सामान्य माणसाला पैशाची पत नाही, ती पत आणायची कशी, त्याच्याकरता काय व्यवस्था उभी करायची. कारण वृत्तीवर नाही काम करता येत, व्यवस्था लागते. वृत्तीवर रामकृष्ण आले गेले, वृत्तीवर काम होत नाही. स्खलनशील प्राणी आहे माणूस, समाज सगळा, व्यक्ती आणि समष्टी दोन्ही. व्यवस्था उभी करायला. विमानतळावर आपण थुंकतो का? नाही, व्यवस्था आहे. टोल नाक्यावर आपण निघून जातो का? नाही, व्यवस्था आहे. म्हणजे मी साधी उदाहरणं मुद्दामून देतो की आपल्याला कळावं. नुसतं रोज लेक्चर दिलं वृत्तीवर तर काही होत नाही. संध्याकाळी माणूस गबडक्यात आयुष्याच्या पडला की तो हे सगळं विसरून जातो. त्याला हे तत्वज्ञान वाटतं. जे अंगी बाळगायचं ते तत्वज्ञान नाही आहे, ती जीवन पद्धती आहे. त्यामुळे ती व्यवस्था उभी करायला लागते, ती आता उभी राहते. आणि त्या व्यवस्थेची मुळं सगळी दीनदयाळजींच्या मांडणीत आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या मांडणीची तुम्हाला मी मुद्दामून काही, अंत्योदयाकडे येताना एकात्म मानवातल्या मांडणी अंत्योदयाची आहे, शेवटच्या माणसाच्या. त्याच्या आधी गांधीजींचं एक सर्वोदय नावाची मांडणी आहे. सर्वोदय मांडणीचा काय अर्थ आहे? सगळ्यांचा उत्कर्ष, सत्य अहिंसेने ते लढे द्यायचे आणि ते त्याच्यामुळे राबवता येईल सगळ्यांचा उत्कर्ष. आणि नंतर अंत्योदय. आता मैशातला फरक कळण्याकरता एका मुद्द्याकडे जातो, त्याचा नाव आहे समानता आणि समता. समानता असली पाहिजे का समता असली पाहिजे? विचारवंत बसले, सॉरी तुम्ही सगळे, तुम्हाला मी शब्द माझा वापरणार नाही, अत्यंत विचार करणारी माणसं बसलेले आहात. समता पाहिजे का समानता? समता पाहिजे. समानता, जो माणूस, आपण सगळे आपापल्या प्रकृतीने जन्माला येतो म्हणून आपल्या, आणि तो ती थॉट सगळ्या फील्डमध्ये, आयुर्वेदामध्ये पण प्रकृती आहे ना. एकच पॅरासिटोमॉल, डॉक्टर बसले तिथे, पण एकच पॅरासिटोमॉल सगळ्यांच्या आजाराला देऊन चालत नाही. प्रकृती बघतात. म्हणजे याची प्रकृती वेगळी आहे प्रत्येक माणसाची. अशा विविधतेतल्या लोकांना समानता हे न कळणारं गणित आहे. सगळ्यांना एक कार्यक्रम कसा चालेल? एका झाडाची फळं काढायची आहेत, तर एकाला छोटं स्टूल लागेल, दुसऱ्या बाजूला वर असेल तर उंच स्टूल लागेल. सगळ्यांपर्यंत ती फळ पोचणं, म्हणून समता असली पाहिजे. त्या व्यवस्था उभ्या करायला लागतात. त्या व्यवस्थांच्या उभारणीची सुरुवात आत्ता कुठे झाली आहे? 50 वर्ष का झाली मला विचारू नका, मी राजकीय पक्षाचा माणूस नाही, पण ती आत्ता झाली आहे. आणि मग लक्षात येतं की सगळ्यांची बँकेची खाती उघडणं हे काय आहे? हे अंत्योदयाचा परिणाम आहे. हे अंत्योदयाचं एक साधन आहे, अंत्योदय घडवायचं साधन आहे. अर्थक्रांतीचं प्रेझेंटेशन आम्हीच मोदीजींना केलं होतं. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, कितने लोगों के बैंक अकाउंट देश में होंगे? 7-8 कोटी असतील. ते म्हणले, क्या बात कर रहे हो, 120 करोड़ का देश है, इतने कम. म्हटलं असं आहे, हमारे पास जो डाटा है, हो सकते ज़्यादा, आपको ज़्यादा मालूम है. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी शोधून काढलं. ते म्हटले, सच है, आप बोल रहे हो.
याचा अर्थ काय की आम्ही शोध लावला हे मला सांगायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की आपण साध्या आपल्याकडे आयुष्यभर काम करणाऱ्या मोलकर्णीला इतकं साधं गणित असतो. बँकेत खातं उघडून दिलं नाही, तिला कॅश पैसे दिले, तिचं कुठेही बँकेच्या रडारवर स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं नाही. माझ्या बँकेत पैसे येतात, माझं एक पासबुक असतं, एक फोटो असतो, मी चेक लिहिते, माझ्या बँकेत जाते, बँकवाला मला कस्टमर म्हणून ट्रीट करतो. हा आनंद आपण जवळपास 60 कोटी लोकांना दिला नाही. त्याची सुरुवात त्यांनी केली. आता तर काय 61 कोटी अकाउंट उघडले गेले आहेत लोकांचे. अंत्योदयाची आजच्या परिस्थिती मीमांसा करताना मी त्या विषयाकडे असा मधून येतोच. नेहमी त्याच्यापर्यंत जायला पाहिजे हे तत्वज्ञान झालं. कसं जाईल, त्याचं साधन काय, त्याची व्यवस्था काय. का भाषण द्यायचं लाल किल्ल्यावरून आखरी आदमी तक पहुंचना चाहिए, हे भाषणाचा विषय आपण ऐकले 40, 45, 50 वर्ष. ते करायचं काय त्याच्याकरता हे आत्ता घडायला सुरुवात झाली आहे. त्याचे काय मुद्दे होते अंत्योदयाचे? अंत्योदय असं म्हणलं की माणूस केंद्र आणि शेवटचा माणूस, त्यात समाजात व्यक्ती आणि समाजात संघर्ष नाही, तर त्यांचं एकमेकाला पूरक असण्याची व्यवस्था. संघर्षावरच्या व्यवस्थेतनं माणसाचं कल्याण कसं होईल? दुसरीतल्या मुलाला पण कळलेला हा प्रश्न विचारला तर, की मारामारी करून कोणाचा फायदा होणार का संघर्ष निर्माण करून? पण ते इझम आम्ही स्वीकारले ना, आम्ही समाजवाद स्वीकारला, हरकत नाही. ते नेहरूंचे कंपल्जन असतील, त्यावेळेला पैसा नसेल, 27 धरणं पाकिस्तानात गेली वगैरे वगैरे, खूप डाटा आहे त्याचा. त्यांची ती परिस्थिती अशी असेल की आता हे करण्यापासून पर्याय नाही. पण त्यांनी एक गोष्ट जे बदलू शकली नाही ते मी शेवटी सांगणार आहे. मला आठवण करा मकरंजी, नोकरशाहीबद्दल. कारण हे सगळा जो रिसाव असतो ना, पर्क्युलेशन, झिरपणं, त्याच्यामध्ये एक मोठा आपण कॉपी पेस्ट केलेला अडसर आहे. आणि त्यामुळे पण अंत्योदय होऊ शकला नाही, याचं ते कारण आहे, ते जाताना सांगतो. त्याच्यामध्ये 10 मुद्दे मला जाणवतात. आदरणीय महाजन सर त्याचे अधिकारी व्यक्ती आहेत, ते जास्त खोलात जाऊन सांगू शकतील. आत्यंतिक व्यक्तिवाद नको, हा पहिला मुद्दा आहे. आत्यंतिक समूहवाद नको. पैशाचा अभाव आणि प्रभाव दोन्हीही नको. सगळ्यांचं कल्याण व्हायचं असेल तर हे खरे या एक टॅग लाईनवर एक व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. इतकं सोपं आहे इम्प्लिमेंटेशन. सगळ्यांनी खरं बोलावं असं शाळेच्या बोर्डवर लिहायचं आणि शिक्षकच खोटं बोलले तर मुलांना कळतं हे नुसतं भिंतीवर लिहायचं वाक्य आहे. त्याची व्यवस्था काय लावणार, त्याची चाचपणी कशी करणार, त्याला व्यवस्था म्हणतात. की ते जे लिहिलंय ते घडेल, हे त्याचे टॅग मुद्दे आहेत. हे मुद्दे जरी पाळले, हा एकच जाहीरनामा कुठल्याही सरकारचा होऊ शकतो बरं का, या 11, 12, 15 पॉईंटचा. बाकी काही जाहीरनाम्यांची वचननामा, फचमनामा, वचकनामा, त्याची काही गरज नाही. सगळं फालतूपणा आहे. मी सरकारमध्ये आल्यावर ही व्यवस्था चालवेल, त्यावेळेला मी काय गोष्टी करेल? आत्यंतिक व्यक्तिवाद नाही, आत्यंतिक समूहवाद नाही, पैशाचा अभाव आणि प्रभावावर अवलंबून नाही, संघर्ष नाही, समन्वयाचा विषय, राजकीय सत्ता सर्वोपरी असणार आहे, पण ती सर्व असता कामा नये याची व्यवस्था असली पाहिजे. माणूक हा अधिक राजकीय, सामाजिक, हा त्या सगळ्या प्रणालीमध्ये माणूस हा प्राणी किंवा वस्तू नाही, तो माणूस आहे याची जाणीव. मग सर्वायवल ऑफ द फिटेस्टला आपण जात नाही. मग आपण असं करतो की तूही जगला पाहिजे, जीवजीवस्ते जीवन राहतो. जीवजीवन परवा मी कुठेतरी बोलताना म्हणलं, जीवजीवस्ते जीवन म्हणजे काय, तर जिओ इकॉनॉमिक्स. इतका सोपा अर्थ आहे. जार्गन काही तोंडावर काढून फेका विद्वान विचारवंत माणसांनी. एकमेकावर आपण अवलंबून ही जाणीव आपल्याला जिओ इकॉनॉमिक्सकडे घेऊन जाते. देश कुठलाही असो, समाज कुठलाही असो, भूप्रदेश काही असो, ते डिकोडिंग सोपं आहे. त्यांनी ते कॉम्प्युलेट केलं की अनेकांची दुकानं चालतात. माणूस शारीरिक गरजा, जाणीव, प्रेरणा या मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक असतात. माणसाचा विकास म्हणजे काय आर्थिक विकास नाही. अमेरिकेचा खूप आर्थिक विकास आहे, मी काही दिवस राहून आलो आहे. सगळंच मुबलक आहे, सगळंच मोर दॅन रिक्वायर्ड आहे. ग्रीड असायची गरज नाही, नीड उरायची गरज नाही, एवढं आहे. पण नाही ना तसं होत. मुलगा उठतो, बापाच्या कपाटातली बंदूक काढतो, शाळेत जातो, आणि कोणीतरी म्हणून नाही म्हणली, शिक्षक, मुलगी, कोणतरी आपल्या आवडती व्यक्ती नाही म्हणली म्हणून तिसऱ्याच 10 लोकांना गोळ्या घालतो. कारण आर्थिक विकास होतो, त्याच्याने बौद्धिक, आत्मिक विकास होईलच असं नाही. तंत्रज्ञान खूप आहे, पण तंत्रज्ञानाला काड्याच्या पेटीला अक्कल आहे का? भात शिजवायचा का घर जाळायचं ती कोणाला अक्कल आहे? ते आत्मभान आहे. तंत्रज्ञानाबरोबर आत्मभान पाहिजे आणि तो आत्मिक विकास असतो. त्यामुळे तसा विकास होईल अशी व्यवस्था, ती शिक्षणापासून असेल, ती नोकरीमध्ये असेल, ती कुठल्याही समाजाच्या स्तरामध्ये आणि कुठल्याही व्यवस्था पद्धतीत असेल, ती आणायला पाहिजे.
माणूस यंत्र नाही. मग मी कधी कधी मॅनेजमेंट कोर्सेस शिकवतानाही म्हणतो की हे इफिशियन्सी वगैरे शब्द बोलणं बंद करावं. इफिशियन्सी मशीनला असते, निसर्गात इफिशियन्सी नावाचा शब्द नाही. मुलगा अजूनही 9 महिनेच घेतो मूल पैदा व्हायला, 4 महिन्यात होत नाही. इफिशियन्सीवर काही वाढत नाही. इफिशियन्सी निसर्गाच्या व्यवस्थेतच नाही, तिथे इफेक्टिव्हनेस आहे. एखादी कुंडी एक पॅराफिट खाली अंधारात ठेवली तरी ती सूर्यप्रकाश बघत वाढत जाते. याला इफेक्टिव्हनेस म्हणतात. की मी इफेक्टिव्हली आहे त्या परिस्थितीचा मुकाबला करून कसा ग्रो होईल याची ताकद असते निसर्गात आणि माणसात. माणूस निसर्गाचा भाग आहे. ह्युमन रिसोर्स म्हणतात. निसर्ग सोर्स आहे, माणूस रिसोर्स आहे. पण इफिशियन्सी एकदा आली की ते यंत्र झालं. म्हणजे AI आत्ता आलं आहे. त्या AIचं बेसिक कारण असं आहे की मागचं शतकभर या लोकांनी माणूस जे करतो यंत्र करून दाखवेल असा अहंकार बाळगला. त्यात प्रचंड डॉलर्स गुंतवले, खूप पैसे गुंतवले. त्यांच्या लक्षात असं आलं की माणूस ज्या सहज क्रिया करतो त्यासुद्धा यंत्राला डुप्लिकेट करता येत नाहीत. 303 प्रकारच्या भावना आणि 768 प्रकारचे ते भावनांचे हातभाव याचं कॉम्बिनेशन देणारा कुठलाही मेंदू तयार करता येत नाही कुठल्याही AIला. म्हणून AIचा ट्रॅक बदलला आहे 2000च्या सुरुवातीला, आणि तो असा झाला आहे जे माणसाने करायची गरज नाही ते AIकडून करून घ्या. म्हणजे सर्च, गुगल सर्च त्याचं पहिलं उदाहरण आहे. तिथे टाकलं की मला अनेक प्रकारची माहिती येते, मी आणखीन सर्च वाढवतो. एका अर्थाने मी त्या AI नावाच्या यंत्राला मदत करतो. तिला कृत्रिम बुद्धिमत्ता मुद्दाहून म्हणत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मी, कारण कृत्रिम बुद्धिमत्ता नाही आहे ती. खरी तर ज्याला म्हणतो ना आपण न मानवी बुद्धिमत्ता आहे असं म्हणू. अमानवी नाही, न मानवी, मानवी नसलेली बुद्धिमत्ता आहे. तो सर्च दुसरा टाकतो तेव्हा तो आणखी रिफाईन होतो. तुम्ही काही सर्च केलं तुम्हाला तेव्हा डू यू मीन धिस, पीपल सर्च, ऑल्सो सर्च धिस, असं सगळं तो इनपुट देतो. त्याच्याने तो AI अधिक बळकट होत जातो. तो बौद्धिक एक्सचेंज माणसातला AI मधला आहे. डीपसीक आत्ता आलं आहे तर त्याच्यावर पुढे गेले म्हणून चायनाने $600 बिलियन त्यांनी NVIDIA नावाच्या कंपनीच्या शेअरमध्ये त्याची वाप झाली, किंवा $1 ट्रिलियन अमेरिकेच्या शेअर मार्केटची वाप झाली, कारण त्याने हा अल्गोरिदम शोधला आहे. त्यामुळे जे मी तंत्रज्ञान आणतो ते माणसाला चॅलेंज करून आणता येणार नाही. याचं एकमेव उदाहरण AI देऊ शकतं. एकात्म मानवात सांगणार तेवढं एकच उदाहरण पुरं आहे. खरीतरी AI जे शिकतात त्यांना सांगितलं पाहिजे, कारण याची मांडणी विद्यार्थ्यांनी केलेली. हो, माणूस बाजूला ठेवून तुम्हाला काही करता येणार नाही. सांगणाऱ्या माणसाला तुम्ही द्रष्टा म्हणणार नाही तर काय त्या थडग्यात पडलेल्या ॲडम स्मिथला द्रष्टा म्हणणार? कुठल्या तरी त्या मॅक्स मुलरला द्रष्टा म्हणणार तुम्ही? वॉरन हेस्टिंगला द्रष्टा म्हणणार? हे खरं द्रष्टेपण आहे की त्यानंतर 50 वर्षाने येणारा शोध सुद्धा ते करू शकणार नाही आधी ज्याला दिसतं तो द्रष्टा, कारण ते माणूस केंद्रस्थानी आहे. आणि ती मांडणी करताना त्यात असलेले माणूस निसर्गापासून वेगळा नाही, परस्परावलंबित्व, इंटरडिपेंडन्सी आपण गमवतोय. हा आत्ताचा मोठा इश्यू आहे. परस्परावलंबित्व असणारा समाज हा कुठल्याही भांडवलशाही राष्ट्राला धोक्याचा वाटू शकतो. लेबनॉन आणि सिरियामधलं जे नष्ट होणं आहे ते मी मुस्लिम नष्ट होणं म्हणत नाही, ती एक संस्कृती काढली गेलेली आहे जी परस्परावलंबित होती. अशा संस्कृती आता उरलेल्या नाहीत, फक्त भारत उरलेला आहे. आणि हा धोका आपल्याला, म्हणजे जसं मी म्हणतो रवांडाच्या उदाहरणावरून आपण कृषी प्रधान देशांची अवस्था काय करू शकतात हे भांडवलशाही लोक ते कळून घेता येईल. तसं लेबनॉन सिरियाच्या उदाहरणावरून संस्कृती नष्ट होणं म्हणजे कमोडिटी इज किलिंग कल्चर ही फेनॉमेन तिथे घडली. ते राज्य आलं गेलं सोडून द्या, ते मुस्लिम धर्माचे वगैरे सोडून द्या, ते किरकोळ विषय आहेत. एक परस्परावलंबित संस्कृती संपली, ते चक्र नष्ट झालं. निसर्गात चक्र आहे ना, साधी गोष्ट. आपण झोपतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, वनस्पती ऑक्सिजन सोडतात, तो आपण वापरतो. इतकी परस्परावलंबित्व आहे, साध्या गोष्टीतनं शोधताय. त्याला काय फार विद्वान असलं पाहिजे अशी गरज नाही. खरं शहाणपणाला विद्वान असणं हे शापच आहे. बुद्धिमत्ता आणि शहाणपणामध्ये शहाणपणा फार उजवा आहे, बुद्धिमत्तेला काही अर्थ नाही. मी ते नेहमी माकडाची गोष्ट सांगतो. माकड कसं पकडतं माहिती का तुम्हाला? तो जो दरवेश हे असतो ना, दरवेशी, तो एक असं लिंबूळत्या तोंडाचं भांडं जमिनीत गाडतो, त्यात फुटाणे टाकतो. माकड बघत असताना माकड येतं खाली, तो निघून गेल्यावर तो कुळात लपून बसतो. माकड येतं, हात घालतं, फुटाणे हातात येत नाहीत. हात सोडला तरी कामा येतो, हात धरला तर वरती येत नाही. या खेळात माकड गुंतून पडतं. इथून लाळ गळायला लागते. लाळ गळली की त्याला कळतं की आता हा इतका गुंगून पडला आहे. शांतपणे जाऊन मागे घोंगडी टाकतो आणि त्याला पकडतो. आता माकड पकडणं फार अवघड आहे.
ते गुंतून ठेवणे ते बुद्धी आहे. तुमचा घात नक्की आहे. शहाणपणा वाचवू शकतो आणि शहाणपणा माणसाकडे, इफिशियन्सी यंत्राकडे. हे फरक आत्ता जे सगळे दृग्गोचर होतात याची तत्वज्ञान विषयक आणि चौकटीत मांडणी करणं हे काम दीनदयाळांच्या अंत्योदयात किंवा एकात्म मानववादामध्ये आहे. म्हणून आपण सगळ्यांनी ते एखाद्या मॅनेजमेंटचं पुस्तक असल्यासारखं वाचलं पाहिजे. ते काही बोजड शब्दांचं पुस्तक नाही आहे. ते काही खूप न कळणारी एकात्म असं आपल्याला काय झालंय ब्रिटिशांमुळे की एखादा चांगला शब्द ज्याला उच्चाराला अर्थ आहे तो सुद्धा आपल्याला काहीतरी कॉम्प्लिकेटेड वाटायला लागतो. एकात्म, एक आत्मा, एकच, ह्याच्यात काय कॉम्प्लिकेटेड आहे? इंग्रजी वाचलं तसं ते म्हणतो ना, संश्लेषण म्हटलं की पंचायत होते. सिंथेसिस, हां, हे करेक्ट कळलं. हे जे काय आपलं झालंय हा गोंधळ आहे. म्हणून त्यांनी संस्कृती भाषा नाही हा पण नॅरेटिव्ह त्या काळात चालवलेला आहे. आणि विचार आणि चेतनेचा विकास जो आहे तो झालेला माणूस हवा, हे त्याचं आउटपुट आहे. विचार आणि चेतना, मी असं पहिल्यांदा म्हणलं ना, या सगळ्या अंत्योदयाची मांडणी करताना एक विचार पाहिजे फार चांगला असा. आधीच्या मांडलेल्या विचाराच्या पलीकडे त्याला असा विचार मांडता आला पाहिजे. आणि चेतना कृती करायला भाग पडते, म्हणून त्याची कृती करायला असली पाहिजे. ती कृती करताना सरकारने काय केलं? सरकारच्या स्कीमची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवायची गरज नाही, पण मी नेहमी असं म्हणतो आणि हे वारंवार म्हणतो आहे, मला माहिती आहे. मी कारण अलीकडेच गेल्या महिन्याभरात 40 भाषणं केली आहेत मी या विषयावर नाही, अनेक विषयांवर. मी परवा असं म्हटलं की मोदी सरकार हे सगळ्यात डावं सरकार आहे आत्ता, यांच्या भाषेतलं डावं. पण पहिल्यांदा 11 वर्षानंतर त्या सरकारने मध्यमवर्गीयांकरता काही केलं. आत्तापर्यंत काय, संडास बांधून द्या, गॅस द्या, काटक्या दळायला लागायला नको, त्यांना काय रेशन कार्ड करून द्या, त्यांची बँकेत अकाउंट उघडून द्या, हे काही सगळं मध्यमवर्गीयांचं होतं. आपल्याला कुठं काय घरात टॉयलेट नव्हतं आपल्या. आणि हे केलं याचं कारण त्याची प्रेरणा अंत्योदयाची आहे की सगळ्यात कमी म्हणून समता आणायची असेल तर ज्यापर्यंत ज्या पद्धतीने पोचलं नाही ते पोचण्याची व्यवस्था उभी करण्यात या सरकारची 11 वर्ष गेली आहेत. आपल्याला ते कळत असो नसो पण ते घडतंय. नॅरेटिव्हला बळी न पडण्याचं कारण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते लोकसभेने आपल्याला शिकवलं. चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. हे जे केलंय याचा प्रचार करा असंही म्हणत नाही, पण लक्षात ठेवा की नेमकं काय घडतंय. आम्हाला काय दिलं? आमच्याकरता काहीच केलं नाही. म्हणून 11-10 बजेटवर वाईट प्रतिक्रिया देणारा चिदंबरम 11व्या बजेटवर म्हणतो की दिस मेक्स सम सेन्स. कारण त्याला सांगायचं मध्यमवर्गीयाचे आम्ही रक्षणकर्ते होतो, आम्ही टॅक्सचे तुमचे सगळे गेले. अरे तुम्ही टॅक्सचे झोल केले म्हणून या देशाची अवस्था झाली. तुम्ही 72 प्रकारचे वेगवेगळे टॅक्स लावले आमच्यावर 70 वर्षामध्ये, 65 वर्षामध्ये. ते चुकवण्याकरता म्हणून देशामध्ये काळा पैसा तयार झाला. ते लिकेज झालं माझ्या रेव्हेन्यू सिस्टीममधलं की लोक म्हणतात कोण टॅक्स देईल त्यापेक्षा कॅशमध्ये वापरा, म्हणून रोखीची अर्थव्यवस्था आली. तुम्ही काय सांगता? तुम्ही आमचं भलं केलं, तुम्ही आम्हाला वंचित केलं. रोखीच्या अर्थव्यवस्थेला ट्रेस करता येत नाही. त्यामुळे आत्ता ते म्हणतात की नाही आता टॅक्स मी त्यांच्या बाजूने, पण काही त्याची गरज नव्हती. आत्ता केलं ठीक आहे, करू द्या. पण त्यांनी आत्तापर्यंत जे केलं त्यातल्या 4 गोष्टी फक्त मी सांगणार आहे. एक, जनधन, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हे जरी आर्थिक कार्यक्रम वाटला तरी तो त्या शेवटच्या माणसाच्या विकासापर्यंत आहे. बँकेत खातं उघडणं, तुझ्या खात्यात पैसे येणं याचा अभिमान त्यांना कळू शकेल किंवा ती आठवण कोणाला तरी मोहक वाटू शकेल ज्यांचा पहिला पगार कधीतरी बँकेत आला होता. आठवून बघा. ते फिलिंगच या 60-70 कोटी माणसांना नाही हो. 50-60 वर्षात हे फिलिंगच नाही की माझ्या बँकेत पैसे जमा झाले. ज्याला मोजता येत नाही बोटांशिवाय काही, तो माणूस SMS आला की म्हणतो आले सर पैसे आले तुमचे. हे जे फिलिंग आहे ना की माझं काहीतरी आलं आहे, हे फिलिंग द्यायला आपल्याला 65 वर्ष लागली, हे विसरता कामा नाही. ते अंत्योदयाच त्याच्याकरता असलेली व्यवस्था उभी करणं. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कमी झालेलं लिकेज 1,74,000 कोटी रुपये. म्हणून राजीव गांधी म्हणाले होते ना, त्यांचं कशाला ते आपण ज्यांनी हे केलं राबवू शकले त्यांचंच उदाहरण देतो. 1 रुपयातले 15 पैसे पोचतात असं का म्हणाले होते? ते 85 पैसे लिकेज आहे, ते थांबवलं आहे DBTने. त्यामुळे DBT हे सगळ्यात प्रभावी टूल आहे. त्या अंत्योदयाच्या आजच्या काळातला अर्थ तो आहे. कारण सरकार म्हणून सरकार काय करणार? सरकार ती परत म्हणतो व्यवस्था उभी करेल जिथे त्या व्यवस्थेच्या माणसाच्या विकासाची गॅरंटी असेल, खात्री असेल की याचा विकास होईल कसा, त्याची व्यवस्था उभा करायला लागेल. म्हणजे जवळपास
आता शेतकरी अनुदान 6,000 रुपये दिलं, याचं आपल्याला अप्रूप नाही हो. तुम्ही कुठल्या शेतकऱ्याशी बोललात का कधी? तुमच्याकडे कोणी शेतकरी आहे का? जो शेतमजूर आहे का? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, शेतमजूर, इंडस्ट्रीतले मजूर, हॉटेलमधले मजूर, बसस्टँडवरचे हमाल, रेल्वेचे मजूर, असे 16 प्रकारचे मजूर व्यवस्था, म्हणजे मजूर जिथे लागतात अशा व्यवस्था आहेत. त्या सगळ्यांकरता वेगळे कायदे होते. ते 68 कायदे रद्द केलेत. एकच कायदा आहे आता मजूर कायदा देशामध्ये. 2 आहेत मला वाटतं, कारण त्या वेजेसच्या लेवलचा काहीतरी विषय आहे. याचा अर्थ काय झाला? त्याला प्रतिष्ठा मिळाली. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं म्हणजे काय? मी या देशाचा व्यवस्थेचा भाग आहे, हा देश माझा आहे, हा भाषणातनं कसा कळेल? जोपर्यंत मला काही फील येणार नाही. तुमच्या अंगात कपडे न घालता काय मस्त दिसतो कोट घातलेला असं म्हटलं, तुम्ही काय वेड्यात काढता का असं म्हणाल? हेच केलं ना आत्तापर्यंत. त्याचा फील तुम्हाला यायला पाहिजे ना, कोट घातल्याचा, काहीतरी दिल्याचा. तो फील आत्ता यायला लागला आहे. आणि ही सगळी दीनदयाळजींची देण आहे. आणि हे मी सांगत नाही, देशाच्या पंतप्रधानांनी अधिकृतपणे सांगितलं. हे अधिकृतपणे बोलणारा पंतप्रधान आहे. माझी आयडिया वगैरे काय असते म्हणत नाहीत ते. त्यांनी सगळं सांगितलं की अंत्योदय के राह पे चलने का एक रास्ता हमने ढूंढ लिया आहे. त्यांचं भाषण आहे, तुम्ही वाचा मागच्या पुण्यतिथीच्या वेळेचं. आणि ते स्पष्ट सांगितलं हे का सुरू केलं, नल से जल का सुरू केलं, कारण त्या माणसांपर्यंत पोचलं नाही. काश्मीरमध्ये पाईपलाईन गोठते, त्याला पाणीच मिळत नाही प्यायला. तो काही बर्फ पकडून घरी वितळून पाणी पिल. 80,000 कोटीच्या पाईपलाईनला कुशनिंग हवं म्हणून काश्मीरमध्ये एका राज्यात दिले गेले. ते कुठे गेले? J&K बँकेतून, हे सगळ्यांना माहिती आहे. या गोष्टी करण्या, रेशन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, जे आपल्याला काय वाटतं, शहरी लोकांना याचं महत्त्व कळत नाही की ते लिकेज कसं बंद होत आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना ती सुगडी देतात ना, ती द्यायची, जेव्हा त्यांनी सांगितलं आधारशी लिंक करा, त्यांचे आधार कार्ड काढा. 8.5 कोटी लोकांना, विद्यार्थ्यांना सुगडी दिली जात होती. ती फक्त आता 2.5 का 3 कोटीपर्यंत विद्यार्थी सापडले. बाकीचे काय आत्मे होते का काय मला माहीत नाही, ना सुगडी दिली जात होती. हे लिकेज आहे ना. शेवटच्या माणसाचा विचार करणं म्हणजे काय? तर हा विचार करणं की तू खरा आहेस, तू खरा असण्याचा आम्हाला जाणीव आहे, आणि तू खऱ्या असल्याची पावती आम्ही तुम्हाला आमच्या व्यवस्थेतनं देऊ शकतो, याची व्यवस्था उभी करणं, ती सक्षमतेने उभी करणं. त्यात काही चुका होणार ना. चालणाऱ्या माणसाचा पाय घसरतो, म्हणून चालूच शकला नाही असं आपण नाही म्हणलं पाहिजे. अजूनही त्यात बऱ्याचशा गोष्टी करायच्या. ते काय करायचं शेवटी येणारच आहे मी. आत्मनिर्भर, अग्निवीर, या सुद्धा स्कीम त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याच्या अंत्योदयाच्या योजनेचा भाग आहे. त्याला इम्प्लिमेंट व्हायला, हे बघा, एक झोपलेला माणूस असेल ना इथे, आणि त्याला जर मी सांगितलं की तुला नाचायचं आहे, तर तो आधी 15-20 मिनटं मी कशाला असाच प्रश्न विचारतो. तुम्ही नाचा म्हणेल. मग त्याला सांगितलं की याला पर्याय नाही, आता नाचायचंच आहे. ते म्युझिक मला काही समजत नाही म्हणेल. तो 1000 कारणं सांगत शेवटी आळोखेवळं की उभा राहील, आणि साधारण 2 तासाने तो ती रिदमवर नाचायला तयार होईल. जो समाज आत्मवंचनेत निद्रिस्त आहे, ज्याला आपलं कल्याण कशात हे कळत नाही ना, त्याच्याकरता हे रिव्हर्सल प्रोसेसला फार वेळ लागतो. रोग बरा व्हायला वेळ लागतो ना, रोग व्हायला वेळ लागत नाही. आजारातनं बरं व्हायला वेळ लागतो. आजारी चालता माणूस दुसऱ्या दिवशी आजारी पडतो, बरं व्हायला 2-4 महिने लागतात. ही प्रोसेस फार अवघड आहे, म्हणून तिला आणखीन वेळ लागू शकतो. पण आपण तो पेशन्स ठेवला पाहिजे, कारण दिशा चुकलेली नाही. मंद आहे का आहे. आता मंद काय आहे याच्याकरता मी काही मुद्दे आणलेले आहेत, ते तुम्हाला पटतील न पटतील. इथे कोणी प्रशासकीय अधिकारी असेल तर ते वैयक्तिक तुमच्याकरता मी बोलत नाही एवढं समजा. पण मला असं वाटतं की आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि मला मान्य आहे बरं का, पर्याय नसेल, व्यवस्था उभी करणं सोपं नसतं, पण एक 15 वर्षात जरी झाली असतं तरी मला चाललं असतं. पण ती झाली नाही. आपण ती सगळी प्रशासकीय व्यवस्था कॉपी पेस्ट केली. आत्ता भारतात सगळ्यात मोठ्या गरज काय माहिती आहे का? आत्ता हे सगळं झाल्यावर, म्हणजे या सगळ्या योजना, अंत्योदय योजना सगळ्या आल्यानंतरची गरज काय आहे? पुन्हा त्या अंत्योदयाच्या कल्याणाकरता की याच्यातला सगळ्यात मोठा अडथळा शिथिल करणं, आणि तो अडथळा प्रशासकीय व्यवस्था आहे. सगळ्यात तातडीने प्रशासकीय रिफॉर्म आले पाहिजेत. तर हे, कारण आता सगळं तिथे येऊन तटायला लागलं आहे. आता तिथे डिसिजन सगळे फिरतात, तिथे फाईल फिरतात. खूप मंत्रालय आहेत. चायनामध्ये 21 मंत्रालय, चायना आदर्श देश नाही. इंग्लंडमध्ये 15च मंत्रालय आहेत. आपले 53 मंत्रालय आहेत आणि 50 विभाग आहेत. त्यामुळे काय होतं, ज्याला होलिस्टिक निर्णय होता असा होत नाही. साळगावकर इथे बसले, त्यांना विचारा आमच्या खात्याची नाही, फाईल इथपर्यंतच जाईल, आमचा काहीच संबंध नाही.
हे कोणाकरतं सर? तर हे डिसिजन मेकिंग ज्यांच्याकडे आहे तो एक मोठा अडथळा आहे, तो एक सुस्त असा अजगर आहे, तिथून खाली काही झिरपत नाही. ती माणसं वाईट आहेत का? अजिबात नाही, पण ती त्या व्यवस्थेतली माणसं आहेत. किती लोक बसतात स्पर्धा परीक्षांना माहिती आहे का तुम्हाला? मी IPS IAS आणि IFS आणि या सगळ्याच्या गोष्टी करतोय. 1,26,000. किती निवड होते शेवटच्या इंटरव्ह्यूपर्यंत? जवळपास 1,000 किंवा 978 वगैरे असे लोक जातात. जागा किती आहेत? 148. 1,01,48. ही प्रोसेस किती वेळ चालते? 7.5 महिने. ही माणसं नंतर कुठे जातात? कुठल्या कुठल्या सरकारी अधिकारी म्हणून त्या कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर सगळ्या वेगवेगळ्या पदांवर जातात. पोलीस कमिशनर, अमुक धमुक सगळ्या ठिकाणी. ज्याच्या निवड प्रक्रियेची एवढी लांबण लागते त्याच्या निर्णय प्रक्रियेचा काय भरोसा द्यावा? आणि त्यांना काय गरज आहे निर्णय द्यायची? परीक्षेला कोण सामोरं जातं आहे? सरकार, म्हणजे मंत्री, आमदार, खासदार. काम कुठे तटतंय? तिकडे तटतंय. या व्यवस्थेचा रिफॉर्म हा अंत्योदयाकरता उरलेला सगळ्यात मोठा आत्ताचा अडसर आहे. वैयक्तिक काही माझं कोणाशी माझे सगळेच बहुतेक सरकारी अधिकारी मित्र आहेत. त्यांचा वैयक्तिक विषय नाही आहे. ही व्यवस्था, मी परत तेच म्हणतो, माणूस नाही, वृत्ती नाही, व्यवस्था बदलता आली तर आपण केली पाहिजे. ज्येष्ठता हा निकष परत त्यांच्या प्रमोशनला, म्हणजे ज्युनियर माणसांनी काही आयुष्यात शेवटपर्यंत आशाच धरायची नाही. क्षमता आणि ज्येष्ठतेमध्ये सगळं जग क्षमतेकडे चाललं आहे. मी कॉर्पोरेट करा असं म्हणत नाही की 25 वर्षाचा माणूस इलॉन मस्क नावाचा 30 वर्षाचा एक मोठा बिलियनर होईल आणि तो मोठा होईल असंही म्हणत नाही, कारण थोडंसं समग्र आकलन पण यायला पाहिजे. पण ज्येष्ठता हा निकष फक्त लावला तर आत्ता जे 2 वर्षांनी रिटायर होणार त्यांना पुढे काहीच दिसत नाही. त्यांचा चॅनलच बंद असतो पुढची 4-5 वर्ष. ते 4-5 वर्ष फक्त बसलेले असतात. आणि असे 30% लोक आहेत. परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम त्यांच्याकडे जाऊन बघा त्यांच्या प्रमोशनची. ती वाचल्यानंतर मला हसू आलं. मी HRचं पण काम करायचो अमेरिकेत आणि परफॉर्मन्सची सिक्युरिटी वगैरे खूप प्रोग्राम डिझाईन केले होते. मी ती बघितल्यावर म्हटलं अरे ह्याच्यातनं काय परफॉर्मन्स होणार? हे अप्रायझल सिस्टीम काय ही? ती तुम्हाला मुळात तुम्हाला मिळालं नाही याची कारणं जेव्हा त्यातनं येतात ती तुम्हाला डिस्करेज करते आणखीन उरलेलं काम करण्याकरता सुद्धा. कॉम्पिटिटिव्हनेस नाही आहे त्याच्यात, अजिबातच नाही. असलं तर रॅट रेस आहे. स्पर्धा आणि एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करणारा स्पर्धा याच्यातली फरक आहे. निकोप स्पर्धा आणि रोगी स्पर्धा याच्यामधली. याच्यामुळे एक रोगी स्पर्धा तयार होते. दुसरं मला एक कळलेलं नाही आणि कोणतरी अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात प्रकाश टाकावा कदाचित. सरकारी कामातली गोपनीयता हा काय वानगडे मला अजून कळलेलं नाही. 30% जास्त फाईल गोपनीय म्हणून कोणी कोणाला दाखवू शकत नाही. अरे हे कोणाचं राज्य आहे? गोपनीयता कसली आली तुमची? आणि काय गोपनीयता म्हणजे काय? आम्ही काय दरोडे टाकतोय का नागरिक म्हणून? हे मला त्याच्याने ती इतकी गोष्ट त्या गोपनीयतेच्या मागे लपली जातात की ते अंत्योदयातलं सगळ्यात मोठा अडसर ती गोपनीयता मला कळतच नाही. आणि मग काय होतं, तुम्ही एकदा नॉर्मल रस्ते बंद केले ना, म्हणजे जर आपल्या घरात पाणी येत असेल व्यवस्थित तर आपण काही वाट्या भांडे भरून ठेवत नाही. पण 8 दिवसातनं धुळ्यासारख्या ठिकाणी एकदा पाणी येतं, त्यांच्याकडे जाते चमचे विमचे पण भरून ठेवतात, कारण पाणीच येत नाही 8 दिवस. दुष्प्राप्य केली गोष्ट की मग माल प्रॅक्टिसेस सुरू होतात, मग अनिती सुरू होते. कारण क्रमाऊ मला ते घ्यायचंच असतं. त्यातला मायातला माणूस जातो, प्राणी जागा होतो, तो डार्विनच्या सर्वायवल ऑफ द फिटेस्टच्या लेवलवर जातो. तो न जाण्याकरता मुबलक व्यवस्था हवी, पारदर्शी व्यवस्था हवी. गोपनीयता हा एक्झॅक्ट पारदर्शी व्यवस्थेच्या उलटा शब्द आहे. बरं ती शपथ बिपत घेतात ते तर विनोदच आहे. म्हणजे ते काय गोपनीय ठेवतात हे मला कधीच कळलेलं नाही शपथ घेतलेली. फाईल मुवमेंट एक क्षमता बांधायला त्यामुळे धोरणाची दिशा जी ठरते ना अंत्योदयाच्या, त्याची अंमलबजावणी अत्यंत संथ होते. हा खरा आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सद्यस्थितीमध्ये अंत्योदयाच्या एका अत्यंत चांगल्या मांडणीचं, एका अप्रतिम विचारसरणीचं, जी भांडवलशाही कम्युनिझमच्या वर्गसंघर्षाच्या आणि किंवा एकमेकाविरुद्ध उभे करण्याच्या कॉम्प्लिमेंटरी नसण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये लोकांना टाकण्याच्या एका व्यवस्थेला छेद देणारी इतकी निकोप व्यवस्था एकात्म मानववाद आहे, तिचा अंत्योदय हा प्रोग्राम इम्प्लिमेंट होत नाही. कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण त्याची अंमलबजावणी.
धोरणात तर खूपच ठरलं आहे ना, तरी येत नाही ना, खाली येत नाही याचं कारण कळत नाही. बरं, सरकार दर 5 वर्षाने आन्सरेबल होतात, ती लोक काही ना काही जाहीर करतात, असं होईल तसं होईल. आणि मग एकदा, म्हणून मी ते नेहमी उदाहरण देतो ना टाकीचं पाण्याच्या, की इकडून पाण्याच्या खालच्या टाकीतून वर जाणारा पैसा आहे, त्याचं पाण्याच्या ऐवजी घेतलं तर खालच्या टाकीतून वर जातं पाणी आणि वरच्या टाकीतनं सगळ्या घरात येतं. तर ही खालची टाकी म्हणजे देशाची इकॉनॉमी, वरची टाकी म्हणजे रेव्हेन्यू, आणि डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन म्हणजे प्रत्येकापर्यंत पोचणारे महसुलाचे फायदे. या पाईपलाईन ही टॅक्सची पाईपलाईन आहे, इकॉनॉमीतून वरच्या महसुलाकडे जाणारी. ही 70 प्रकारचे टॅक्स, आता GST BST ते काय टॅक्सचं बंडल आहे. म्हणजे 4-5 वाईनच्या बाटल्या एकत्र करून एका प्रकारची वाईन आणली, एवढंच काही, बाकी काही फरक नाही. पण त्यामुळे लिकेज होतं. मी टॅक्स टाळतो, फक्त सरकारी अधिकारी आणि मंत्री टॅक्स टाळतात, पैसे उभा करतात, काळा हे भ्रम आहे आपला. मी दुकानात जातो, मला सांगितलं हे घ्यायचं आहे माईक, म्हणतो बिल द्या, 18% GST, तो म्हणतो नाही कॅश घ्या, बिल नको मला. देशाची तिजोरी मी दरोडा टाकलेला असतो, इतकं साधा गणित आहे. असं सगळं लिकेज होत राहतं. डिस्ट्रीब्युशनमधनं पण आता DBTमुळे जरा कमी झालं आहे, पण ते लिकेज व्हायचं करप्शनचं. आणि मग देशाबाहेर प्रचंड पैसा उभा आहे, जो शेतकरी घेत होता. आमचा अंत्योदयातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस, ज्याने करोना काळात हा देश जगवला, तो शेतकरी माझा. तो 3% महिना व्याजाने कर्ज घ्यायला उभा राहतो, कधीही फेडू शकत नाही, तो आत्महत्या करतो. नशीब समजा तो आत्महत्या करतो, अमेरिकेसारखा तो इतरांच्या हत्येच्या मागे लागत नाही, तो आत्मक्लेशाकडे जातो. हे आपलं नशीब आहे, कारण याच्या एक सांस्कृतिक राष्ट्रवाद मागे उभा आहे, त्याला आपल्या देशाची DNA कारणीभूत आहे. तो कधीही रस्त्यावर येऊन चौकात या 3 हात नाक्याच्या इथे येऊन मला व्याजाने पैसे घ्यायला लागतात तुमच्यापासून, कोणत्याही कारवाल्याला गोळ्या घालू शकतो, तो ते करत नाही, तो स्वतःला फास लावून घेतो. हा या देशाच्या DNAचा भाग आहे, आणि तो आहे तोपर्यंत ठेवला पाहिजे. खूप ताणला ना, तो जेव्हा तुटेल तेव्हा काय अराजक तेव्हा माजेल. आणि आपण अराजकाकडे चाललो होतो, थँक गॉड ते थांबलं किंवा स्लो झालं. दीनदयाळजींना आठवताना फक्त एकच प्रार्थना करू शकतो आपण, की अशा प्रकारच्या व्यवस्था उभं करण्याचं काम निरंतर जर पुढच्या काही 5-10 वर्षात सुरू राहिलं तर अनेक लोकांना, म्हणजे आत्ता वर्ल्ड बँकेचा जो अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आला, त्यात असं म्हटलं की आपण 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर काढलं भारताने. असं भारताचं त्यात कौतुक आहे. म्हणजे जी काय किमान जगण्याची दारिद्र्यरेषा असते, बौद्धिक दारिद्र्यरेषा नाही, त्या खाली खूप लोक आहेत, ते काही वरती येत नाहीत. ही आर्थिक दारिद्र्यरेषा, त्यातनं बऱ्याच लोकांना वरती काढू शकलो आपण, असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं की चीनच्या पद्धतीच्या मागे जाण्यापेक्षा, चीनने पण आपल्यापेक्षा फास्ट काढलं, पण तिथे ज्या दंडेलीने केलं आणि इथे जो विचार करून केलं याचा फरक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर मला वाटतं त्या प्रेरणा अंत्योदयातनं आल्या, त्या प्रेरणा एकात्म मानवातनं आल्या, आणि ते प्रेरणा हे माझी गाईडलाईन आहे, हे माझे मार्गदर्शक तत्व आहे, असं समजणारं सरकार तुमच्या सगळ्यांमुळे आलं. ते राहावं, कुठल्याही पक्षाचं येऊ, त्याने शेवटच्या माणसाचा विचार करणारी व्यवस्था उभी करावी, आणि ती उभी करावी याकरता आपण प्रार्थना करावी. एवढं केलं तरी दीनदयाळ यांना आठवल्यासारखं होईल. धन्यवाद.